असल्याची माहिती आहे. संपर्कात असल्याची माहिती आहे या सगळ्या याच्या. कोण संपर्कात असेल? भाजप भाजपही संपर्कात आहे, आम्ही संपर्कात आहोत. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येकाला संपर्क करावाच लागतो, पण तिथे काही ठिकाणी आयडिओलॉजीचा पण विषय येतो. आम्ही वंचितवादींशी बोललो, मला नाही वाटत ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जातील, कारण वंचितची चर्चा सुरू आहे. त्यांनी 2 अपक्ष आमचेच आहेत काँग्रेसकडून, काँग्रेसचेच बंडखोर होते, त्यामुळे ते आम्हाला लागतात, फार तर 4च लागतात. आणि भारतीय जनता पक्षाला जवळपास 11 नगरसेवक लागतात सत्ता स्थापन करायसाठी. आम्हाला 4च नगरसेवक लागतात. मला वाटतं की सहज आहे, सहज शक्य आहे ते, आणि त्याची जुळवाजुळव जवळपास आमची पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे आज तरी 34 संख्याबळ आहे, त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही. हे सगळी जी काही बाहेर चालली आहे ती अफवा आहे, केवळ चर्चा आहे असं मी मानतो. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. शिंदे कितीही प्रेशर केलं तरीही त्या प्रेशरला बळी जाऊ नये आणि असे निर्देश वरून आलेले आहेत केंद्राला की मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. आता संख्याबळ त्यांच्याकडे आहे, संख्याबळ भाजपकडे आहे, मोठा पक्ष तो आहे, नॅचरल आहे की तो त्यांच्यावर दावा करत असतील. आता शिंदे साहेबांचं काय मत आहे त्यावर त्यांचं ते ठरवतील, ते द्यायचं की नाही द्यायचं, बसायचं की नाही बसायचं. पण एक आहे की मुंबईचा महापौर भाजपचा होणं म्हणजेच व्हाया, जी आता नोटिफिकेशन गुजरातच्या भाषेमध्ये, गुजराती भाषेत निघालं पालघर जिल्ह्यात, तर उद्या त्याची सुरुवात व्हाया पालघर मुंबई शिरका होण्यासाठी दार मोकळे करून देणं आहे, दरवाजा उघडून देणं आहे. आणि मुंबई कोणाच्या इशाऱ्यावर उद्या चालेल हे आता स्पष्ट होईल. मुंबईमध्ये बिहार भवन उभारलं जात आहे. हो, आनंद आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. सर्व प्रांताचे भवन जातीनिहाय मतासाठी उघडले गेले पाहिजेत, तयार केले गेले पाहिजेत, बांधले गेले पाहिजेत. आणि मुंबईतही मतं घेता आली पाहिजेत आणि बिहारमध्ये मतं घेता आली पाहिजेत. इथे कुठलंही काही बंधनच राहिलं नाही. कुठल्याही भाषा, आपल्या कुठल्याही प्रांतातील लोकांसाठी भवन बांधणं, आणि ते केवळ त्यांच्याशी भावनिक नातं आहे म्हणून नाही, तर मताशी नातं जोडलं आहे म्हणून हे सगळं उपद्रव करणं आहे असं मी मानतो. कर्नाटकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय येथील निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. हो, पण इथला निवडणूक आयोगाला म्हणजे कळत नाही ना. इथल्या निवडणूक आयोगांची बुद्धी जरा भ्रष्ट स्वरूपाची झाल्यासारखी लोकांना वाटत आहे आणि ती हिंमत करत नाही. हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे. आता मांडलिकत्व स्वीकारणारा, स्वायत्त गमवणाऱ्याकडून आपण काय अपेक्षा करणार? कुठल्या पारदर्शकतेची अपेक्षा करू? कुठे स्वच्छपणे निवडणुका होण्याची अपेक्षा करू? जे काही आता महानगरपालिका आणि नगरपरिषदा झाल्या, कुठेतरी दिसला काय निवडणूक आयोग? त्याची भूमिका दिसली का? फक्त तिकडे निवडणूक कार्यक्रम घोषित करताना एक पोपटसारखं बोलणं आणि प्रेस कॉन्फरन्स घेणं, याच्या पलीकडं महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची भूमिका अजिबात दिसत नाही. म्हणजे हे तर गुलाम झाले सत्ताधाऱ्यांचे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झाल्यासारखी ही मंडळी आता वापरत आहेत. त्यामुळे उद्या लोकशाहीला अशा प्रवृत्तीमुळेच भविष्यात धोका निर्माण झाल्यास याला ही मंडळी जबाबदार राहील. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी लाखो कोटी रुपयांचे करार महाराष्ट्र सरकारसोबत झालेला आहे. कशा अर्थानं तुम्ही या सगळ्या करारांकडे? नाही, आता दावोसमध्ये महाराष्ट्राचे करार सर्वाधिक झालेत की देशातील इतर राज्याचे झालेत? कुठल्या कंपन्यांनी केलेत? जर भारतातीलच कंपन्यांनी दावोसमध्ये जाऊन जर करार केला असेल अधिक, तर मग तो महाराष्ट्रातच करता आला असता. बाहेरची इन्व्हेस्टमेंट किती येते आहे याला महत्व आहे. बाहेरचे उद्योग जगातील किती येत आहेत महाराष्ट्रात त्याला महत्व आहे. महाराष्ट्रातलेच घेऊन जा गाठोडं बांधून आणि तिथे गाठोडं खोला आणि ते ओपन करून सांगा पुन्हा गाठोडं बांधून महाराष्ट्रात आणा, याला काय अर्थ आहे? त्यामुळं आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत की ज्या वेळेस ही सगळी आकडेवारी बाहेर येईल, तिथे कोण इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात करतायत, भारतातील आहेत, महाराष्ट्रातील आहेत की परदेशातील आहेत, त्यानंतर खराच चेहरा पुढे येईल.
मग पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा विरोधकांना जे ते पळवून लावू आणि पूर्ण मुंबई हिरवी करू असं एमआयएमची मुंबईमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी वक्तव्य केलं. हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट आहे ते वाचून दाखवलंय. त्यात काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार तुम्हाला दिल्याची माहिती आहे. पक्ष हायकमांड करण्याचं काय आहे तर प्रदेश पातळीवरून तुम्हाला सगळे सत्ता स्थापनेचे अधिकार देण्यात आलेले आहेत. कोण गटनेता असेल काय? नाही असं काही नाही. आम्ही दोघेही मिळून ठरवू, खासदार आणि आमदार मिळून. मी नेता आहे, ते खासदार आहेत, आमच्या प्रतिभा. आम्ही दोघे बसू आणि गटनेताही ठरवू, महापौरही ठरवू, सर्व आम्ही ठरवून घेऊ. अमरावती अकोल्यामध्ये भाऊ काय अमरावती अकोल्यामध्ये काँग्रेसची काय रणनीती म्हणजे काय प्रयत्न आहे? नाही अजून मी माहिती घेतली नाही, पण मला काही ते कानावरही आलेलं नाही. पण चाललंय आहे त्यांचं सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अकोल्यातही प्रयत्न चालले, इतर पक्षाशी बोलून, आणि अमरावतीमध्ये पण चाललेले आहेत. जो आपण मोठं मन दाखवून सातत्याने सांगताय की आम्ही दोघं मिळून करू, पण आपल्या सोबतचे सहकाऱ्यांकडनं असं एकही वक्तव्य किंवा असं येत नाही. नाही ते काय म्हणतात ते खासदार आहे आणि आता नवीन आहे, तो दुसरीच काम आहे त्यांची, त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू देत. मी नेता आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आम्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करायसाठी आम्हाला एकत्र सगळ्यांनी यावं लागतं. कोण काय बोलतं त्याच्याकडे आम्हाला बरीच लक्ष द्यायची गरज नाही, आणि कोण बोलताय म्हणून त्याला उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. माझी भूमिका नेता म्हणून सगळ्यांना घेऊन पक्ष कसं पुढे जाईल, पक्षाला मजबूती कशी मिळेल आणि पक्ष सत्तेत कसं येईल यासाठी माझे प्रयत्न असणार. मग तुमची बैठक कधी होईल आणि हा निर्णय कधी होईल चंद्रपूर? होईल, आज उद्यामध्ये होईल. गॅजेट अजून प्रकाशित झालेला नाही, आयुक्त नाही, त्यामुळे आज उद्यामध्ये ही शक्यता आहे. आज होईल, उद्या होईल आणि परवापर्यंत निर्णय होईल. थँक्यू.